रयत शिक्षण संस्था. या रयत शिक्षण संस्थेमध्ये या बिंदू नामावलीवरून एवढा प्रचंड घोटाळा आहे, मोठा घोटाळा आहे. आणि तोही रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या डायरेक्टरेट जी बॉडी आहे त्या बॉडीमधले जे सदस्य आहेत तेच गैरमार्गाने त्या बॉडीवरती गेलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल असा बायलॉज होता रयत शिक्षण संस्थेचा. तो रद्द होऊन या महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार हे रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष असतील. हे कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काय यातनेतून, काय वेदना, काय सहन करून ही शिक्षण संस्था उभी राहिली की ज्याला आपण महाराष्ट्र शासन त्याला अनुदानाच्या माध्यमातून म्हणजे शासकीय निमशासकीय आस्थापन आहे ती. तर तिचा हयात अध्यक्ष शरद पवार. हे काय गौड बंगाल आहे? कोण आहेत शरद पवार? बरं शरद पवार ठीक आहे, शरद पवारांच्या कुटुंबातली किती माणसं त्या डायरेक्टरेट बॉडीवरती आहेत? रोहित पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, त्यांच्या घरामधल्या अनेक भगिनी वगैरे अशा माता भगिनी पण आहेत. हे काय आहे? हे कशाचं प्रतीक आहे? जरा व्यापक अर्थानं आपण विचार करू ना.